आठवीत कुठे गेलं? आठवीत कुठे गेलं? आठवीत कुठे गेलं? म्हणजे का म्हणजे आठवीत कुठे गेलं? आठवीत कुठे गेलं? गंगे आठवीत कुठे गेलं? आठवीत कुठे गेलं? आठवीत कुठे गेलं? तुमले का अजून भूत लटकलं? गंगे अजून भूत लागला? नाही आठवत कुठे गए? आठवत कुठे गए? कुठे गेलं? चला भगत बाबा का? हा मस्त भगत बाबा आमची डबल तरच खराब होईल. भगत बाबाला विनंती कर, नवऱ्याला अजून भूत लागलं म्हणा, असा कुच्चा खळू नको फिरा, असा वर कुच्चा फिराव म्हणा. आता तर सांगू चला. आणि त्याला म्हणा ते कुच्चा फिरवणाऱ्याची मसनवटी नको उठाडू, जडांची मसनवटी उठाड. मग ते काहीच करत नाही, नुसते टाळा टिपता आला आजूबाजू. आठवत कुठे गेलं? भगत बाबा आठवत कुठे गेलं? लिंगरमध्ये बसा. भगत बाबा जिथे जायचं तिथे गेला असं. अजून भूत लागलं कुठे गेला? आता मला समजलं, तुझ्या नवऱ्याला कमीत कमी 9 हिजडा लागेल. म्हणजे तो जंगल हिजड्यांचाच आहे का? हिजड्यांच्या जंगल मध्ये कामाला जातो. अरे हिजडे लागले, हिजडे असं एक अर्धा मरता लागत नाही. तुला हिजडाच लागणार बाबा, कारण तू मोळक्या आहेस. मी मोळक्या आहे म्हणून मला हिजडे लागतील. हा तुम्ही महाराज आहे, तुम्हाला काय भूतच काढतो. आता मी माझी मसनखाई जागी करतो. मसनखाई जागी करू देतो का? आता मी डेंजर मसनखाई उठवतो, खतरनाक भोप. मी रोज मोळी तोडायला जातो. मला भूत नको लागायला पाहिजे असा तावीत बनवून तुला पंचरत्नाचा, पंचधातूचा, पंच पदार्थाचा ताईत बनवून देतो. जडीबुटी वनस्पतीची. वनस्पतीचा वनस्पती नाही वनस्पती. हा वनस्पती. हा वनस्पती वेगळी ना, ती वनस्पती आमच्याकडे. असं का? पाहिलं का कस काय चिडेलचा आवाज पाहिला का? म्हणजे ही जर माझ्या मागे लागली तर मी बी तुला ताईत बनवून देतो. भोप्यान हो, मी जसं करेन तसं माझ्या मागून करायचं.
से साइड पे पानी का शोर, आजा मेरी बाहों में girl what you waiting for, तुझको मैं लेके चलूं फिर प्यार सी yacht पे, हो जाएंगे हम गली Malibu के short पे। नको नको भगत बाबा माझ्यापेक्षा वरिष्ठ भगत आहे. या भगत आप्पा या, कम ऑन. सगळ्यात डेंजर भगत. हा, सर्व रसिकांना एक सूचना कळवण्यात येते की उद्या शहापूर इथे कुस्त्यांची दंगल आहे. तर पैलवान मंडळी जे असतील त्यांनी कुस्तींच्या दंगलसाठी शहापूरला जायचं आहे. धन्यवाद. भगत आप्पा बेटा नाही, मी तुमचा गुरु आहे. बोला महाराज. हा बोला, बोलो मंत्र बोला. अरे वरती वरती मंत्र हातात दिलेले तुमच्या. मंत्र खाली काय तुम्ही सगळे केस तोडवले ना, तुम्हाला जास्त ताण सांगता. पावरफुल मंत्र नाही झाले देवा हे. वापस अरे येऊन जाऊन तिथंच काय येतो कच कच वर तिथं सर वरती कर कच कच खाली काय कच कच. जा तू बिस्मिल्ला. बिस्मिल्लाचं नाव नको काढू. का बरं भाऊ? त्याचा मटनचा दाम मायावर राहून गेलाय. मी जगतोय तो माझ्या दारापुढे मोटरसायकल फिरवतो. तो अब्दुलचा पोऱ्या बिस्मिल्ला ना. तो बिस्मिल्ला नाही, खटकीचा पोऱ्या तो सांगतोय ते मरून गेला म्हणून. म्हटलं बिस्मिल्ला म्हणतात मी लगेच लपून जातो, कारण अर्धा किलो मटनचा दाम माझ्यावर आहे त्याचा. तू बिस्मिल्ला. तुमचा मंत्र आहे का तो? मंत्र आहे बाबा. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाउ वंडर व्हाट यू आर. जॉनी जॉनी यस पापा ईटिंग शुगर नो पापा. काली खाली बंगाल में रहने वाली 10 मुर्दा का चूरा करके खाने वाली. आता नो कुतानो तेरे को काली खेत में कुथालो. नहीं, काली खेत में मत कुथालो. फिर मेरे को मुरुम में घोसालो. तुला ते इजाड्यांनी काळ्या खेत मध्ये कुताडेले म्हणून तेरे को काळी खेत में कुथानो. अरे हा म्हणजे मंत्र आहे तुमचा. मंत्र. गंगू हा घे ताईत. हात तुझ्या नवऱ्यावरून 7 वेळेस असा उतरव आणि त्याच्या गळ्यामध्ये बांधून दे. 1 2 3 4 5 6 तो ताईत आहे ना, ते तिकडे काय चेटूर आलं तिथे तिथे टाकून दे. यांनी जडीबुटी नाही टाकू नको, नाही मरून जाईल झालं. यांनी असं केलं. तो ताई जडीबुटी मध्ये भरलाय त्यांनी. माझ्यावर उतारा झाला ना, गळ्यात बांधा ना हो माय. नाही गळ्यात नाही, चेटाडून देईन त्याला, मरून जाईन मी गळ्यात. जा बच्चा, आजपासून तुझं जे सामान ते पण गायब होऊन जाईल. मी करू काय मग? भगत बाबा तुमचे फार उपकार झाले माझ्यावर. हा हा. आहे का नाही? 2 दिवसापासून माझी बायको तुमच्याकडे येते, तुम्ही येताय, तुम्ही मसनवटी उठाडताय. भूतानले जागरण झालं, त्रास होतोय. एवढा त्रास भोगताय तुम्ही आमच्यासाठी. अरे तुझ्यासाठी आणि तुझ्या बायकोसाठी खास. भगत बाबा हा. खरंच तुमचे उपकार खरंच झालेले. तुझ्या मायचा भगत साला लबाड झाला. या मायचा लबाडा त्याला पैसे उपडता का बे? याचे म्हणतो
मालवा झालेले काही बी करता आले रिकामीच आहे. 5,000 रुपये दिले हो माय. अंधश्रद्धा आहे. कशाची 5,000 रुपये मी 1.5 रुपया रोजाने जातो मुळी तोडून आणतो आणि 5,000 म्हणजे काय झाले. मला काय माहिती. हे गरीबाच्या घरी असंच करताय लोक. जिथे भेटलं ना बचका तिथे घेऊन घेता. श्रद्धा आहे ती नुसती अंधश्रद्धा म्हणतात त्याला. काहीच नाहीये ठिकाण नाहीये. असं कर. आता कुठे चालले. मी मोळी तोडायला जातो आणि आपण उपाशी मरू. आज 3रा दिवस उगला. मुलं बाळ उपाशी. तू सावकारींच्या इथून उष्टपुष्ट आणते तेवढंच खाता लेकर. आता जातो मोळी तोडून आणतो. जास्त दूर नका जाऊ. तू नाट लावून देते माझी म्हातारी बी तशीच नाट लावून. आज पौर्णिमावर 14 चढते. पौर्णिमावर नाही पौर्णिमावर. वट करता तुम्ही घरामध्ये भाकर बी खाऊ देत नाही तर तर भुतडा लागेल असं होईल. येतो मी. आता माझे हे जे होतं ना ते सावळून गेला. आता आज मोळी तोडून आणतो झालं. भोकर तर आपण फुटून नाही राहिलं झालं. 2 दिवसापासून गावठी चालू आहे त्याच्यावर नाही झालं. आज तोडतो झालं. कर्मदेवा झाला मग गंगाराम श्रीमंत. अहो तो तर केव्हाचा श्रीमंत झाला आहे ना. हो. हे काय वय. अहो तो दुसरा कोणी असेल. अरे गंगाराम आहे बघ त्याची प्रसिद्धी कुराण ते आवरती कपडे बघतोच आहे तू. हा तर गंगारामच. हा श्रीमंत झाला नाही अजून. अरे नाही होणार. त्याचं कर्म त्याला साथ देत नाहीये. लक्ष्मी माझा ऐक तू. नाही कर्मदेवा मी त्याला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. करते. हो 2 दंगली दिल्या हा त्या नापाक झाल्या. आता तुझी शेवटली एकच देणगी आहे. हो दे बघू गंगा श्रीमंत होतो का नाही. बघून घ्या कर्मदेवा. चेट न होय ना. मला मा मागे लागली तू काय जवळ वाजायला करोडपती करोड. अरे गंगाराम ते लवारावाले छोटे मोठे श्रीमंत आहे. डबल बिल्डिंग चढाव ना. अरे तुला श्रीमंत करायचंय मला. हा मा मागे लागली तू. हा हा म्हणजे मला प्रयत्न करते करोडपती करायचे. हा मी असं काय उराड पण लवारवाल्यांना जर केलं तर किती भारी होईल. नको रे. अरे ते श्रीमंत आहे मला तुला श्रीमंत करायचंय. मला करायचंय. हा आता काय आता मी तुला एक अशी वस्तू देणार की त्याच्याने तू श्रीमंत होशील करोडपती होशील अब्जपती होशील. अजूनही हा काय ठीक आहे. ही घे हिऱ्याची अंगठी. तिला काही हिरे जडलेले. हा एक हिऱ्याची किंमत 1 करोड रुपये. असे काही हिरे मोडून टाकायचे सोनाराचे इथे. हा बॅग भरून घ्यायची पैशाची. दुकानाच्या बाहेर येऊन जायचं. ट्रक भरली गाडी भरली बॅगा भरल्या दुकानाच्या बाहेर आला. हा तो पोट असं परत तिकडे करायचं दुकानाकडं. असं. ती अंगठी परत तुझ्या पोटात येणार. चमत्कार. चमत्कारी अंगठी गंगाराम ती. अरे वा वा वा. असं कर. हा हाताने माझ्या पोटात घाल. हा मध्ये तसंच करतो. अरे गंगाराम माझे सारे मेरे मम्मी ना दुसरेच लड्डू फुटले. असं करतो. मैं फसाडी घेतो. तुझ्या मापन मापी एकच आहे का. काय तिच्या गैरी भारी झाली गड्या. काय म्हणतो ती कसा देन खाना तू चुलीत गेला हार दिला. मी म्हटलं आपल्याला खिशात पडून जाईन पयाला लागलो तर मध्ये अटकवलं. मला कोण टोचा मारायचा झाला. तो हार बी गेला. आता तू अंगठी दिली माझ्या पोटात आहे. आता आहे का नाही गंगाराम या पोटात मी घुमू देणार नाही पडू देणार नाही. मी माया पक्का धरून ठेव पडू देणार नाही ना. अंगठी पडू देणार नाही. अंगठी फसवली आहे ना. गंगाराम तू आता टेन्शन घेऊ नको. या अंगठीने तू नक्कीच श्रीमंत होशील.
असा हा आमची पडू देणार नाही. नको पडू देऊ. जाऊ का मी? हा इथे भेटशील ना? हा, नाही अशी उन्हामध्ये फिरून राहिली काही पडू राहिली तू थोडी सावलीत बसत गेली बाका चिता करायला. चला आमची मोड करतो आणि काही करोडोने नोटा बॅका भरून आणतो. मायचंद्र काय झालं बापा येडे त्याला हा झाडावर असेल आणि ती बाईने द्यायला का बरोबर उतरतो गुलड्या फराडीवाले. गंग्याव राम 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 दादा राम राम. राम राम सकाराम. काय रे म्हशी कुठे ठेवल्या? म्हशी हा? पाण्यातच आहे. पाण्यामध्ये नाही कोणाच्या हरभऱ्यात घुसून घेतून दे. हरभऱ्याला चांगलं नाही. आता गहू एक तर गव्हाले पाणी लावू राहिले लोक आणि तुझ्या म्हशीचा फिरल्या तर तो असा भोवाले तुला बांधे बांध तू काय झाला श्रीमंत. दादा काय खरं आता का ते आपल्याला नाही आवडत ते आपल्या आपल्या मुली तोडतात म्हणून जातो. ते काय ती बाईने कसा दिला हार दिला. आपल्या कर्मात नव्हता भाऊ. अरे बाबा मी तुला आधीच बोललो होतो करमात नाही रे ते. जाऊ द्या, हो. पण काय बाबा हा? ती बाई त्या ठिकाणी अजून आली होती रे. येते ती लांब लांब पळून जाते. आपल्याला काय घेते. अरे तुझ्याजवळ ती बाई आत्ता आली 1-2 मिनिटं पहिले. आली होती ते तर त्या झाडाच्या आडून बोलली बोलली निघून गेली. त्या बाईने तुला काहीतरी दिलं रे करता. थोडं काय जवळ बोलत नाही आपण. अरे नको याच्या त्याच्या नादी लागू रे. गंगाराम माझा ऐक रे बाबा तू. गंगाराम त्या बाईने तुला आता काय दिलं रे? अंगठी. असं बाबा शब्द बाबा शांततेने वचवच करा. हे अरे ऐका हो दातामध्ये बरोबर भाषा निघत नाही. दात पडले तुमचे. मोत्र म्हातारं झालं तरी कोळलं झालं बरं का. ठिकाण नाही राहिला तरी आवाज के साथ कोकावरायला अंदर बोलता येत नाही. टिटीमिटी टुई 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 टिटीमिटी टुई टुई टुई. आज समजायला तर पाहिजे भाषा आमची दिली ती बाईने. अरे आमचा गुणधर्म काय रे? गुणधर्म काय हिच्यामध्ये काही हिरे जडलेले. एक हिऱ्याची किंमत 1 करोड रुपये. असे मोडून टाकायचे. सोनाराच्या इथं जायचं. तुला लागले तेवढे करोड मोडून घ्यायचे. बॅग भरून त्याच्या दाराजवळ यायचं. तो तिजोरी टाकत नाही ती अंगुठी तोपर्यंत असं बोट करून ठेवायचं. तिची वापस अंगुठी. हे चमत्कारी अंगुठी ती. आता मला दिली तिने. चाललो मी आता. म्हणजे आता काय करशील मग तू घरी गेल्यावर? आता करोडपती होईल मी. म्हातारा माणसांले सालाला लावून घेईन. इकडे रुद्राश्रम खोलीन. अजून काय करशील? म्हातारा माणसाने अजून काय हिवाणा घेईन. अरे बापरे. बुलोरो गाडी घेईन. ओ बापरे. परत काय म्हशी घेईन आणि काहीतरी घेईन. अजून भरपूर घ्यायचं मला. बाकी उदारी पण श्रीमंत तू. हा बापरे. गंगाराम तुझ्या पाया पडतो मी आता. आता तरी माझा ऐक. ती मोळी घेऊन जा यार. तू घरी तिला विक्रे गंग्या. 3 दिवसापासून मुळी तू घेऊन जा. ती मुळी आता 5 मान लाकडं आहे. ते तू घरी घेऊन जा. टाकून दे. राखेचं डबकं घेऊन झाड मीठ घे. त्या मुळीवर तू झोपून जा. तिकडे चिटून जा. मुळी घेऊन जा. आता मी करोडपती उरालो तो जळकुंडापणा पडतो. वडील लोकांची म्हण आहे सिखा उसको सिखलाना, बंदर को सिखा के अपना घर नहीं जलाना. मी तुला चांगलं सांगतो. आणि या जगात चांगलं कोणाला पटत नाही तुझा माणूस आहे.
मी का तुला काय खायला मागतोय का मग तुझं काय पैसे जरी हिसकावून घेतोय काय मी तुला बरं वाईट बोलतो बघ तुम्ही एकच मार्ग देते गंगाराम कष्ट अंतिम फळ आणि तू काय रिकाम्या गोष्टीच्या नादी लागला रे यार अरे यार रिकाम्या गोष्टीने माणूस श्रीमंत होत नाही काही लोकांना नाद मंडळी एवढ्या लोकांमध्ये असते नसतं कोणीतरी तुमच्या माझ्यासारखे धन काढलंय धन काय घेणं नाही देणं नाही सात कळाया कसं त्याच्या बापानं ठेवल्याकडे आम्ही सध्या धन काढायला जाणे कामधंदे सोडतो घरात पैसे नसले ते घरच्या सादळल्याले पैसे देतो धन काढणारा काय तर एमपी मधला युपी मधला त्याला बोलवतो अब्दुल लोसनी काढी धन काढल्याने सट्ट्याने पत्त्याने श्रीमंत नाही होत माणूस भरोसा ठेवायचा फक्त भगवंतावरती मेहनत करा आणि मग घ्या फळ तुला असं वाटतंय त्या बाईने दिलं बोलोरो घेईन हेलिकॉप्टर घेईन तुला वाऱ्यातले लोक कामाला येलाय तू शिल्लक रे काय कमी मला करोडपती झालो मी आता आमची ना गंग्या सर कालच्या दिवशी मला या ठिकाणी नाही भेटला ना तू तर बघ दाढी नाही तिला अशी उपटून फेकतो बस हा केस सोडवून जाईल तुले ते तुझ्या कर्मात नाही तुझ्या कर्मात ती मोडी आहे आणि तुला सांगून देतो ज्या वेळेस तुझं कर्म तुला साथ देईल त्यावेळेस तू हातात अंगठी नको घेऊ हातात कसा नको घेऊ नवरात्राचा हार नको घेऊ कोणाच्या दारात भीक नको बाबू का धंदा नको करू हातात माती घे सोनं झाल्याशिवाय होणार नाही कारण तेव्हा तुझं कर्म तुला साथ देणार आहे कर्माच्या पुढे कोणी जात नाही माणसाचं कर्म जसं चालतं तसं माणूस चालतो लक्ष्मी ही आहे तुझ्या हातात ती आज आहे आणि काल नाही पण कर्म ते तुझ्या सोबतच चालणार आहे भेटू कालच्या दिवशी दे तुला किती शिवाय द्यायचे मला बरं वाईट बस भेटू कालच्या दिवशी सांग मला मग काय तर जाऊ का थिएटर बहुत आता जातो ना आमची मोडून येतो चला उशीर कशाला हे झालं दुवाड झाला नाक लावून देतो धर्माच्या मध्ये येतो आता म्हणून लागले गंगाराम माला हा मंडळी किती जीवनामध्ये अवकळा राहता माणसाच्या लालूस खाऊन जाते माणसाले पैसा पाहिजे पैसा 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 पैशासाठी किती धावपळ करतोय मोडीन पैसा घेईन हे घेऊ ते घेऊ ते घेऊ खडकावर चढतो तरी घेऊ सरत नाही पाण्याची तहान लागली उन्हा ताणामध्ये पळून राहिलो आठवण नाही पाणी प्यायचं एवढं पाणी वाहू राहिलं अथंग पाणी नितळगार पण ते त्याच्यामध्ये शेवाळ नाही जिरा थापून पाणी पितो पोट भरून पाणी पिलो थोडा तकवा लागेल ताकद लागेल मग अंगठी मोडण्यासाठी जातो कोमल विनोद पाटील मोहाडी PSI यांच्याकडून कंपनीला चहा पाठवली त्याबद्दल धन्यवाद. गंगारामची राधा फुला गेला अंडी गडून पडली पाण्याला पाण्यातील मासा घेऊन गेला जी तो म्हैसक्या बरोबर म्हणत होता
म्हैसक्या बरोबर म्हणत होता तुझ्या बोटात ती अंगोटी बी नाही राहणार. त्याची म्हणे हो कर्मात नाही होत. अंगठी गेली, हार गेला, कसा गेला? आणि एवढ्या पाण्यामध्ये एवढीशी अंगठी जर ती कुदून काढली वरती आणि जर वरती नाही आलो तर खाली फुगून मरून जाईल. अभंग काढलेला आहे प्रल्हाद शिंदेने. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भला मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तू लालचा, जग हे कुणाचे सांग भला. माणसाने लालूच करू नये, लालूच खाऊन जाते माणसाला. कष्टांती फळे तप्पांती राज्य असं लिहिलेलं आहे. त्याला कष्टाला धायती मागायची. मुळी तोडतो आणि पाण्यामध्ये जर एवढीशा वस्तूसाठी कुदलं, एवढीची वस्तू जीव घेऊन घेईल माणसाचा. त्याला आपल्याकडे मुळी उचलतो आणि मुळीच तोडून घरी घेऊन लेकरा बाळांचा उदरनिर्वाह करतो. सावकारी सावकारी आपण आता जाऊ. अरे आपण आता एन्जॉय करायला जाऊ. हा मेरे बीच में, मेरे बीच में कैसे बंद अनजान. मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. मेरे बीच में, मेरे बीच में कैसा है बंधन अनजान. मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना.
बसा बस बस खाली बैस खाली बैस रे भाऊ झाला वाटतं का गरम श्रीमंत झाला असेल कर्मदेवा. झाला बघ बरं काय करतो या ठिकाणी जातो मुळेच तोडतोय. काय झालं मुळे तोडतोय. झाल्या तुझ्या तिघ देणग्या नापाक आता राहिल्या माझ्या 3 देणग्या मी गर्व तर करत नाही पण त्याला आता फक्त मी माझ्या हाताने 3 देणग्या देतो एकच देणगी त्याला देतो बघू तो श्रीमंत होतो का नाही चालेल हो कर्मदेवा. चल ठीक आहे बघ आता मी त्याला काय देतो तर गंगाराम राम राम शनी महाराज दिवसापासून लागला का महाराज अरे जरा चांगला तर बोल रे अरे मी शनी कसला मी तुझ्या हातला काही हिसकावून घेतलं का तुला दारू पाजली का तुझे पैसे हिसकावून घेतले का रे आराम खोरा मला शनी महाराजाची उपमा देतो तू तर अरे मुळे बी तोडू देत नाही पोट बी भरू देत नाही मी नाही मी तुला मोडून तोडू काय तुला मोडी तोडू देत नाही मी तुला का धंदा करू देत नाही अरे बाबा तुझा भरम तुझी आस ती तुला खाऊन जाते ते मी काय करणार अरे मी तर तुला आळा होतोय की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला असं सांगते पण तू ऐकत नाहीये तू माणसाला माणूसच बनत नाही मी काय करणार मी काय मी म्हैसक्याला मी मानत नाही म्हैसक्याला येडे राहता रोडानं म्हैस राहते खाली उतरेल राहते आणि रोडावर चढवून देतो गाडीवाला येतो वाय ना रे वाय ना तुम्ही करा असं ताट होतं म्हशीवाले इकडे राहता म्हैसक्याचं ऐकत नाही मी गंगाराम बाबा तुझे लय हाल झाले आतापर्यंत तू लाकडं मोडले सगळं काही कष्ट केलं तू पण तुझ्या कर्माला तुझ्या कष्टाला फळ आले नाही जा हा भैस तुला आजपासून श्रीमंत करतो कपडे बदलले नाही तू काय श्रीमंत करू राहिला तुम्हाला अरे तुला श्रीमंत मी केला आजपासून तू श्रीमंत झाला काय वेळा म्हशी बिशी चालवायचो आता गंगाराम आता आहे ना तू जर नोटावर झोपला तरी तुला कमी नाही तू जर नोटावर झोपला तरी कमी नाही अरे हे कपडे काढून फेक भोगळाच फिर मग मारवाडी लोक येतील येऊ राहिले आमचे नंगे महाराज या बाबा या रोडाने येऊ राहिले अरे मूर्खाची अवलाद हा नंगा महाराज नाही हे फाटेल तुडेल कपडे काढून फेक बाबा सोन्याचे कपडे घाल सोन्याचे हिरे माणिक मोती असे जळलेले कपडे घाल हे धोतर आहे ना कापडाचं नको घालू सोन्याचं धोतर सोन्याचे किती किलोचं 50 किलोचं धोतर 50 किलो हा हा बूट आहे ना पायात चप्पल नाही तुझ्या सोन्याची चप्पल घाल सोन्याची चप्पल किती किलोची 50 किलोची चप्पल रात्री का पाय ठिकाणावर शर्ट 1 क्विंटलचं शर्ट सोन्याचं 100 किलो हा टोपी 50 किलो मनके राहणार नाही मग अरे बोलेरो गाडी काय म्हणतो मूर्खा आता फॉर्च्युनर घे अरे या पृथ्वीवर जेवढी मागी गाडी असेल तेवढ्या गाडीत फिरला तरी तुला कमी नाही घरबार मुकेश अंबानीचा बंगला 13,000 करोड रुपयाचा आहे किती 13,000 करोड रुपयाचा तू आता
100 लाख 1000 रुपये करोडचा बंगला बांधला तरी मी तुला कळी पडणार नाही. 100,000 करोडचा बंगला. हा तुझ्या म्हशी कुठे आहे म्हशी? अरे म्हशी शिलगाव रे, इथून तर डेअरी पर्यंत, इथून डेअरी पर्यंत, इथून बागत पाचोऱ्यापर्यंत पूर्ण जमीन तुझ्याच बापाची जमीन. हा एकाची बी म्हैस बकरी थांबू देणार नाही. झाला दुसरी बद्द जा. वाय, वाय. काय देऊ राहिला? हे घे, हा 1 रुपया घे, श्रीमंत हो. मला माहिती होतं हरभराच्या झाडावर चढायला उठून मारेन. मी टाइमपास केला हो. हा 1 रुपया वापस घे. घरी जा. हा. तू मरशील ना, तुझ्या कपायला चिटकडून तिकडे चेटून जावे. अरे बाबा, यालाच म्हटलं गेले की मूर्ख बसला कीर्तनी नाकडे त्याला अर्थाची वाटी. 1 रुपयावरती तू श्रीमंत झाला रे. अरे बाबा, वडील लोकांची म्हण आहे, एकाचे 21 होतील आणि 5चे 25 होतील. हा 1 रुपयाने तू श्रीमंत होशील. तुझ्या कर्माने तुला साथ दिली रे गंग्या. हातात तू माती घे, माती सोडून जिथे लात मारशील तिथं पाणी काढशील. काबार कष्ट करू नको, वडील लोकांची मनास खरी होईल. 1 रुपया घे, एकाचे 21, 5चे 25 व्हायला माणसाला वेळ लागत नाही. काय तुझा अपमान करू? हाय. माझ्याजवळ फद्याने होता. हा 1 रुपया घेतो, बिड्या पितो आणि बाबाच्या दर्ग्यामध्ये झोपून राहतो. अरे तू बिड्या पे का, तू 1 रुपया फेकून दे. 1 रुपया घे, घातला ना तू, झाला तू श्रीमंत. आणि माणसाच्या कपड्यावर आणि माणसावर जायचं नाही बाबा. दिवसातून माणसाला एक ना एक वेळेस भगवत दय मागे बोलायला गेला हो. दिवसातून एक ना एक वेळेस माणसाला भगवंत कुठल्या कुठल्या रूपात भेट देतो. पण ती ओळख माणसाला करता यायला पाहिजे. तुझा श्रीमंत झाला तर कालच्या दिवशी तू मला पाठ फिरशील, माझ्यासाठी येणा होशील, मी तुला भेटणार नाही. आणि नाही जर श्रीमंत झाला ना तू, या ठिकाणी यायचं, कुऱ्हाड घ्यायची, 1 घाव 2 तुकडे माझे करायचे. हे तुम्ही तथास्तु. म्हैसके 1 रुपया दिला आणि करोडपती होशील. कपडे काढ आणि भोंगळेच फिर. 1 रुपया श्रीमंत होतो. बरोबर आहे, तो बी म्हणून गेला. बरोबर आहे. 1 रुपयाचा आकार 0. लोक म्हणतात माय बापाला काही नाही द्यायचं, कपड्यावर निघलं. 0तून जग निर्माण केलं. हा 1 रुपया. त्याचा आकार आहे ना, गोल आहे. सूर्यनारायणचा आकार आणि त्याचा आकार एकच आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 15वी, 16वी DIG DSP पहिलेपासून सुरुवात होती माणसाच्या जीवनाची. पण माणसाला ध्यान नाही राहते. चला 1 रुपयाचा मासा घेतो, त्या माशाची भाजी करून खातो. नाट लागली मला. अहो, माशाची नाट लय दुवाड राहते. एक तर घ्यावं, खावं, नाही तर त्याच्या वाटेला नाही जाऊ. बिलाटीत जातो आणि मच्छी घेतो. झाला 1 रुपयाची. हे गरीब लोक म्हणून देऊन टाकता होते मासे. Thank you.
पहिला पाणी पडला का बिलाटी जागे होते. त्यांचे दुकानच लागतात ते, कारण गडू पाण्याचे मासे धरणाचे मासे वावरात बी सोडून जातात, धार धरून चढतात. किती वचवच करू राहिले दुकानवाले. काही पाठची खेकड बी कोणाजवळ काही पाठची खेकड नाही, ते काही खेकड खाऊ का म्हणजे तुम्ही काही खेकड चांगली असेल नाही. सगळ्या माशापेक्षा डोक्यात चांग चटकदार लागतो खायला. राम राम याई लिया म्हणा जोई नाही हो, मी गरीब माणूस आहे. कोण आई काहीतरी टेन्शन नाही. वाटपारी पोऱ्याची हा 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 वाटपारी पोऱ्याची हा. पहिली झाली आई, हा. 2 नंबर आई, हा. 3 नंबर आई, 4 नंबर मी झाली. तुम्ही झाली एका झाला झाला का नुसताच बोलाय. अरे झाला मग आई झाली, मग एक खूप झाली. हा आणि मा माहितीची वार जोर आई झाली. हा भारी सर आणि मा माझ्या आधीची वार अशी फेकली करून तुला तू फेकली. नवऱ्याच्या टेन्शन मध्ये असेल ती. अरे ती अजून माझ्या नवऱ्याचा प्रयत्न चालू त्यांच्यावाला. आता हिले पावा नवरा का हिले नाही वयस्कर आई एवढल्या पाडल्या असे खेड्यातले लोक म्हणता हो काय पाल्ली झाली हो तू. हो आम्ही लग्न करी देऊ हा. पण मग पोरीला शिक्षण झालं पाहिजे तुला. कोणाचं शिक्षण नाही. पोरगा एकदम सुंदर आहे. सुंदर पोर आहे का? हो आणि येले का? हा येले ना गेले बरं मग तुला एक जीवन पोरगा पाहिजे ना, सुंदर ना भाऊ. आणि जर आला आहे तर थांब ना, मग जीवन पोरा कुठे आहे? हा कोपऱ्यात ओटे करू नका तोच हिरो खरा आहे. हा हिरोच पण का पाहुणा सांगा आतमध्ये कोणती पट्टे? त्याचे अजून दुधाचे दात सुद्धा उगले नाही. तुम्हाला पटेल तिचा हात धरा नाही की हिचा. आमच्या पोरले घेऊन जा ना गेला या काठी पहिले इले विचारे घ्या पण तुम्हाला कोणती पसंत आहे म्हणून. नवरदेव तोच हिरो खरा. देऊन टाका उठला नवरदेव मोकार असा मोकळा चला हा भाऊ मी काय म्हणतो तुला ना असा नवरदेव हो झाले तू काम राहा आमच्याकडे. मी गरीब माणूस आहे. हा मग मासे उरले म्हणजे तुम्ही फेकल्यापेक्षा माझ्या गरीब लोकांना देऊ देत बरोबर आहे का नाही. हा हे पहिल्यापासून तुमची चाल आहे. हा बुझ घ्या. वास मारूनही हा कुत्रा खाऊनही मला देऊन देता. एक मासा द्या. अरे सगळ्या बारे बहिणी कालपासून पाण्यामध्ये झेपताय बिचारा आमची पोहणी होईल नाही बारे. थंडीवाल्याच्या झोपतामध्ये पाण्यात चालेल काम करा मासा घे जा. हा 1 रुपया घ्या. 1 रुपया नाही भाऊ तुम्हाला लवणी करेल. छाप जा. तुमच्या गरीब लोक आदिवासी लोक मनाने मोकळे असतात. त्यांनी देऊन टाकला मासा. लाल परी केवढी मोठी आहे. गंगीला सांगतो 4 खांडकर आप मासा आणि 2 खांड आपण खाऊ. 2 खांड पोरांना देऊ. आपली नाट मिटून जाईल. गंगे
मासा दिला बा हा? तुला मानेल भाई ना हा. त्याने मासा दिला मासा दिला. मच्छी लाल परी हा. 4 खांड कर 2 खांड आपण खाऊ 2 खांड पोरांनी देऊ हा. खाटे काढून टाक हा काप त्याले मास पैठण नाहीये पैठण. अरे काय येडी बाई आहे बैठण नाही सरपण नाही अरे आपल्या दाराजवळ झाड पडलंय झाडावर जर चढलं नुसता घरचा खोपा पाडून दिला तरी तुला 2 दिवस लाकडं होतील मी तोडून थकले. हा तुम्ही तोडा. असं काय काय ग परत माझ्या घरी पाहुणे आले. मी चहा ठेवत असते पण माझ्या घरी आपीट नाहीये. समोर गंगारामचं घर आहे. गंगारामच्या घरी जात असते आणि आपीटी घेऊन येत असते. काय म्हणते तू इकडे या. मासा कापला. मासा कापला हा. त्याच्यामध्ये अंगठी सापडली. अंगठी हिऱ्याची. हीच ती काय अरे हीच ती अहो हीच ती म्हणता ना मग तीच मी. तुम्ही हीच ती म्हणता ना मग तीच मी. मी नाही का मागं नाही का माझ्या घरी पाहुणे आले होते. मग माझ्या घरी आगपिटी नव्हती. मी चहा ठेवत होता. मग मी तुमच्या घरी आले. मग तुमच्या घरी बी आगपिटी नव्हती. आमच्या घरी गरीबाच्या घरी आगपिटी कशाची मग चुलीमध्ये राख होती. ती राख कोरली आणि त्याच्यामध्ये नाही का सोन्याचा कसा होता. ते कसा होता फक्त हा ते माझ्या जवळ आहे ते कसा. असं हा घेऊन येत्या कुठे लपवला आहे गड्यामध्ये लपून ठेवले मी ते. करण्यात काय हो? त्या कशात काय इले काहीच माहित नाही. इले उकड्यात लपून दिला तो कसा. हा सुंदर तुझे काय माहिती त्याच्या सोन्याच्या मोहरा पडता इले माहित नाहीये. हा कसा घेऊन गेली आता अंगठी सापडली कसा बी आला ना. म्हणजे माशाचीच नाट दुवड होती तर काय मासे बनवलेले ना बनले नाही अजून. ते झाडावर चढतो आणि मग मी लाकडं मोडतो आपण खाऊ तेव्हा माशाची नाट. हा कसा पाय याच्याने माझं डोकं फिरलं होतं का नाही. मी आता झाडावर चढतो आणि आपण मच्छी बनवू. काड्या मोडायला लागलो त्या काडीला हार लागलेला होता घारच्या खोप्यावर. सोन्याचा हार आहे नवरत्नाचा हार. त्याला नवरत्न जोडलेले त्याला नवरत्नाचा हार म्हणतात. 1 रत्न मुळला 7 पिढ्या खातील. ती आली माशाच्या पोटातून हार आला कसा आला किती करोडपती झालो. पण हे धन जिरत नाही माणसाला. मग त्याला काय करावं लागतं. अन्नदान वस्त्रदान नेत्रदान रक्तदान सगळ्यात घाण मतदान. याचा पैसा घेऊन घेऊन त्याने तरफडाले लावून देऊ असं करू नये माणसाने. आता काय करू. 5,000 करोड हलवाई बोलव नाही 5,000 बोलव. घेवर मिठाई बालुशाही नान खटाई गुलाब बांबू गुलाबजामुन असं पदार्थ सगळे पदार्थ ठेवू आणि कपडे बी वाटू आपण. मंडळी आली का मंडळी गंजी आहे. पूर्ण मंडळी या मायबाप गरीबाच्या घरी गरीब मुळत्याच्या घरी पाय लागू द्या तुमचे. जेवणाला या जेवण तयार झालं आम्ही वाट बघू राहिलो. कारण कसं आहे ती खराब व्हायला नको. मठाची घुगरी बसून आहे ना बसा जेवायला. हा किती गोड
या मंडळी जेवायला या. श्लोक म्हणू. बोला शिल्लक म्हणा. रावण रावण राज गंभीर केले, रावण रावण राज गंभीर केले, सीता सारखे रत्न चोरून नेले, सीता सारखे रत्न तुला बचेना, चौदा चौघडी राज तुला मिळेना. श्रीराम जय राम विठ्ठल श्रीराम महाराज की जय, गोपाळ कृष्ण काळ की जय. पाला रे पाला लिंबाचा पाला, पाला रे पाला लिंबाचा पाला, जो शिल्लक बोले ना तो माया साला. पापड फुगला मनात रचला, कुल्ली घाबरली, पापड फुगला मनात रचला, कुल्ली घाबरली. आमच्या पंक्तीमध्ये अरे बाबांनी मजा मारली. श्रीराम जय राम विठ्ठल. जेवाना लग्नाच्या पंक्तीला वांगाच्या कापा, तोंडीला वाहिले खडी खापा. जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा गडावा, तुझे कारणी दे माझा पडावा, उपेक्षी नको गुणवंत आनंदा, रघुनायका मागणी घ्यायची आता. जय जय रघुवीर समर्थ. लक्ष्मी देवी बाप किती महत्वाचा कार्यक्रम चालू आहे गंग्याचा. झाला का नाही एका देणगी श्रीमंत? हो कर्मदेवा. झाला का नाही श्रीमंत? हो. सांग हा. या तिघताला तू श्रेष्ठ, लक्ष्मीदेवी श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ? कर्मदेवा, याच्यात तुमची जिद्द झाली आणि माझी हार झाली. या जगात श्रेष्ठ असेल तर फक्त कर्म कर्म कर्म. मी तुला एक केव्हा सांगून चुकलो की या जगात महान असेल श्रेष्ठ असेल तर कर्म. तू माझं ऐकलं नाही. अगं तेव्हा तू देणगी काय काय दिली, त्याला तू कसा दिला, त्याला तू नवरत्नाचा हार दिला, त्याला तू अंगठी दिली, तरी तो श्रीमंत झाला नाही. आणि मी त्याला फक्त 1 रुपया दिला. बघ ते 1 रुपयावर किती परजाजन लोक जेवत आहे. चल आता आपण गंगेच्या मुखाने ऐकू की या जगात कोण महान कोण श्रेष्ठ आणि आपल्याला तो ओळखतो का नाही बघू आपण. जेवा बाबा जेवा ना. अरे गंगाराम, अरे वा वा वा, आमच्या पंक्तीमध्ये रामलीलावाले सुद्धा आले. रामलीलावाले घुसून गेले बाबा. हा तमाशा मंडळ, तुम्ही नामदेव अप्पाचे पोरवे आणि भाऊ, ही बाई मी काय रे औरंगाबादची आहे. तिचं नाव पूजा बाई आहे, तिची माय मी. नमस्कार. तमासगिरांचं नाव काढू नको. तमाशावाल्याचा कटाळ आहे तुमले. हा बेंचोत राहता. हे, काय बी देऊन येत नाही मला कटाळ आहे. गंगाराम ओळखलं तुम्हाला? ओळखलं बाबा? तुम्हाला ओळखलं? कोण आहे आम्ही? तुम्ही जंगलामध्ये म्हैसक्या होते. अरे वा 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 वा. ही बाई घराघर चक्रा मारायची मला आणि माझ्याजवळ यायची, वस्तू देऊन जायची. पहिले कसा दिला तो गायब झाला, हार दिला तो गायब झाला. या बाईच्या हातून अंगठी दिली ती पाण्यात गेली. 3 वस्तू का अनमोल दिल्या पण माझ्या कर्मात नव्हत्या. हो तुम्ही मला म्हैसक्याच्या रूपामध्ये 1 रुपया दिला. घरी गेलो त्या 1 रुपयाचा मासा घेतला. त्या मासा माझ्या बायकोने कापला. त्याच्यातून पाण्यात गळालेली अंगठी निघाली. मी तिला हीच ती म्हणायला लागलो,
सखूबाईची सुनबाई आली, तिने कसाला पडवला तर तो कसा ऑटोमॅटिक माझ्या हातात दिला. लाकडं तोडायला गेलो वरती झाडावरती, त्या घारीने कवा तो हार नेला, तो घारीने हार त्या खोप्याला टांगलेला होता. ती काढी ओढायला गेलो, तो हारच माझ्या हातात आला. म्हणजे तुम्ही 1 रुपया दिला तर माझी एवढी प्रगती झाली. तुम्ही कोण? नाही म्हैस काय हसत नाही कडे. मी तुला बोललो होतो की कोण माणूस तुला कुठल्या रूपात भेटेल याचा भरोसा नाही. गंग्या, अरे स्वयं तुझ्या घरी देव आलेले आहेत, लक्ष्मी देवी आणि मी कर्म देव तुझ्या घरी आले. देवा, अरे बापरे, मी तुम्हाला लय शिव्या दिल्या होत्या. कर्मदेवा लक्ष्मी आई आणि उद्या काय राहिले या अशा समारंभामध्ये माझ्या मंदिरात येऊन बसा, तुमची आयुष्यभर मी पूजा करणार. लक्ष्मी ही जागेवरती थांबली नाही आणि कर्म हे सुद्धा जागेवरती थांबलं नाही रे. कर्म लक्ष्मी ही जागेवर थांबले नाही. माणसाचं कर्म कधी पलटेल याचा विश्वास नाही आणि हातातली लक्ष्मी कधी जाईल त्याचा पण विश्वास नाही बाबा. आणि जागेवर थांबायला नाही. तुझ्या मुखाने फक्त आम्हाला एकच ऐकायचं होतं की या जगात कर्म महान का लक्ष्मी महान, एवढं तुझ्या मुखाने ऐकलं. तुमच्या हातून माझी प्रगती झाली, मी करोडपती अब्जपती झालो. म्हणून मी माझ्या मनाला समजतो मंडळी, जगात लक्ष्मी श्रेष्ठ नाही, लक्ष्मी ही चंचल आहे. श्रेष्ठ असेल कर्म कर्म कर्म. या जगात महान आहे तर फक्त कर्म लक्ष्मी. माझ्या कर्मात जे असलं तेच होतं. कर्माशिवाय माणूस काही करू शकत नाही. लक्ष्मी बघ, त्याला तू भरलेला कसा दिला पैशाचा की जा गंगाराम, हा कसा घेऊन घरी जा. ह्याच्यातून हिरे माणिक मोती लागीन तेवढे तुला भेटेल आणि परत कसा तसा तसा भरल्या जाईल, तुला काही कमी पडणार नाही. घरी आला तो कसा चुलीत ठेवला, ठेवायला जागा नाही, राहायला घर नाही, अंगावर सीधे कपडे नाही आणि तो कसा त्याने चुलीत ठेवला. त्या ठिकाणी अक्काबाई आली आणि तो कसा ती घेऊन गेली, माचीस घ्यायला आली होती. परत वापस आला, त्याला तो नवरत्नाचा हार दिला, कोऱ्हाडीला टांगला, घाईने तो हार घेऊन गेली. परत त्याला तो अंगठी दिली, ती अंगठी पाण्यात गळून पडली. भिकारी झाला. मी त्याला 1 रुपया दिला, त्या 1 रुपयाने त्याला श्रीमंत असा केला. आज त्याला वाटलं की आपल्याकडून पैसे आले, काहीतरी बटन मच्छी काहीतरी खायची. त्याने एक मासा घेतला, त्या माशावाल्याने त्याला तो 1 रुपया सुद्धा वापस दिला. घरी आला, बायकोला सांगितलं, हे बायको, हा मासा घे, ह्याला काप आणि जी मला भाजी करून खाऊ घाल. बायकोने सांगितलं घरामध्ये सरपण नाहीये. झाडावर चढला तोपर्यंत बायकोने मासा कापला. माशीच्या पोटात त्याला अंगठी सापडली बायकोला. बायको बोलली, हो दादी, ही अंगठी. त्याच्या मुखातून एकच शब्द निघाला, अगं हीच ती. तोपर्यंत अक्काबाईला असं वाटलं की हा मलाच बोलला. तिने घाबरून तो कसा त्याच्या हातात आणून दिला. झाडावर चढला होता घारीच्या खोप्यात, त्याला तो हार सापडला आणि तो श्रीमंत झाला. म्हणजे माणसाच्या कर्माने जर माणसाला साथ दिली, हातात माती घ्या सोडू होतो. पण एक लक्षात ठेवा मंडळी, पूर्ण रात्रभर आम्ही कर्म लक्ष्मी हेच भांडण करत आलो. कर्म महान का लक्ष्मी महान? पण आमच्या वडिलांचा एक शब्द आहे, कर्मापेक्षाही धर्मापेक्षाही कर्मापेक्षा लक्ष्मीपेक्षा माणसाचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो. कारण माणसाने धर्म कधी सोडायचा नाही. त्याला तू कसा दिला
त्याच्या मुखात असं नाही आलं की मी दारू पीन, मी एन्जॉय करीन. एकच आलं, मी हेलिकॉप्टर घेईन, मी शेती घेईन, मी आबू करीन, मी ढबक करीन. कसा गेल्यावर त्याला पश्चाताप झाला. म्हणून काय त्याने काय चोऱ्या केल्या, दारू पेला का देवा धर्माला त्याने शिव्या दिल्या. त्याने एकच केलं, हातामध्ये कुऱ्हाड घेतली, आरण्यामध्ये आला, मोळी तोडली. त्याचा धर्म त्याने सोडला नाही. ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती दिसली त्या त्या वेळेला त्याचा धर्म सोडला नाही. त्याच्या मार्गाला तो चालत राहिला. म्हणून आई म्हणतो की जगात महान असेल तर धर्म. आणि श्रीमंत झाला, अंगावरचे कपडे सुद्धा बदलवू शकला नाही, घरादाराची सुद्धा लाईन लावली नाही. आणि पूर्ण गावात अन्नदान, वस्त्रदान अशी तिने शिबिर भरवली. म्हणून नाही म्हणतो की या जगात महान असेल कर्मापेक्षाही, लक्ष्यपेक्षाही धर्म धर्म धर्म. गंगाराम जा, तुला कधीच कमी पडणार नाही. माझा तुला परिपूर्ण आशीर्वाद आहे. आणि बाबांनो, आता इथून ही लावणी परिपूर्ण झाली. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. इथून ही लावणी